नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयातील बॅक टू स्कूल ही सुंदर कविता शिकणार आहोत. या कवितेत शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना होणारा आनंद आणि उत्साह व्यक्त केला आहे. चला तर मग कवितेचा अर्थ आणि प्रश्नोत्तरे समजून घेऊयात. कडवे नंबर 1. द डे इज हिअर, आय चीअर हुर्रे, आय टेक माय सीट, इट्स अ ब्रँड न्यू डे. आज शाळेचा पहिला दिवस आहे, मी खूप आनंदी आहे. हुर्रे असे म्हणत मी माझ्या जागेवर बसतो. आजचा दिवस नवीन आणि आनंदाचा आहे. कडवे नंबर 2. न्यू ड्रेस, न्यू शूज, न्यू बॅग, न्यू बुक्स, हॅप्पी अँड जॉयफुल एव्हरीवन लुक्स. म्हणजे सर्व मुलांकडे नवीन गणवेश, नवीन बूट, नवीन दप्तर आणि नवीन पुस्तके आहेत. त्यामुळे सर्व मुले आनंदी दिसतात. कडवे नंबर 3. माय टीचर स्माइल फील्स वॉर्म अँड ब्राईट, लर्निंग टुगेदर विल बी सच डिलाईट. म्हणजे माझ्या शिक्षकांचे हसरे चेहरे खूप छान वाटतात. आपण सर्वजण एकत्र शिकणार आहोत, त्यामुळे खूप आनंद होईल. कडवे नंबर 4. वी विल रीड अँड राईट, वी विल सिंग अँड प्ले, वी विल लर्न न्यू थिंग्स इन फन फिल्ड वेज. म्हणजे आपण वाचू, लिहू, गाणी म्हणू आणि खेळू, मजा करत नवीन गोष्टी शिकू. कडवे नंबर 5. ओल्ड फ्रेंड्स टू मीट अँड न्यू वन्स टू, आय एम फिलिंग ग्रेट, हाऊ अबाउट यू. म्हणजे जुन्या मित्रांना भेटायला मिळेल आणि नवीन मित्रही मिळतील. मला खूप छान वाटत आहे, तुम्हाला कसे वाटते? आन्सर इन वन सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट डज द चाइल्ड से ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलगा काय म्हणतो? आन्सर इज द चाइल्ड सेज हुर्रे ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलगा हुर्रे असे म्हणतो. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट न्यू थिंग्स डज द चाइल्ड हॅव. मुलाकडे कोणत्या नवीन वस्तू आहेत? आन्सर इज द चाइल्ड हॅज अ न्यू ड्रेस, शूज, बॅग अँड बुक्स. मुलाकडे नवीन गणवेश, बूट, दप्तर आणि पुस्तके आहेत. क्वेश्चन नंबर 3. हाऊ डज द टीचर्स स्माइल फील. शिक्षकांचे हास्य कसे वाटते? आन्सर इज द टीचर्स स्माइल फील्स वॉर्म अँड ब्राईट. शिक्षकांचे हास्य प्रेमळ आणि आनंदायी वाटते. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट विल द चिल्ड्रन डू इन स्कूल. मुले शाळेत काय करतील? आन्सर इज द चिल्ड्रन विल रीड, राईट, सिंग, प्ले अँड लर्न न्यू थिंग्स इन स्कूल. मुले शाळेत वाचन, लेखन, गाणे, खेळणे आणि नवीन गोष्टी शिकतील. क्वेश्चन नंबर सी. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स यू गेट ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणाऱ्या वस्तूंची यादी करा. आन्सर इज न्यू युनिफॉर्म, नवीन गणवेश, न्यू शूज, नवीन बूट, न्यू बॅग, नवीन दप्तर, न्यू बुक्स, नवीन पुस्तके, नोटबुक्स, नवीन वह्या, पेन्सिल, इरेझर म्हणजे खोडरबर, शार्पनर, रूलर म्हणजे पट्टी. क्वेश्चन नंबर ई. लुक ॲट द पिक्चर्स अँड नेम द ॲक्शन्स. चित्रे पहा आणि क्रियांची नावे सांगा. 1. इटिंग म्हणजे खाणे. 2. रनिंग म्हणजे धावणे. 3. ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे. 4. सिंगिंग म्हणजे गाणे म्हणणे. 5. क्राईंग म्हणजे रडणे. 6. लॉफिंग म्हणजे हसणे. 7. डान्सिंग म्हणजे नाचणे. 8. वॉशिंग हँड्स म्हणजे हात धुणे. 9. स्वीपिंग म्हणजे झाडू मारणे. 10. ओपनिंग द डोर म्हणजे दार उघडणे. 11. स्विमिंग म्हणजे पोहणे. 12. ड्रायव्हिंग म्हणजे वाहन चालवणे. लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द आन्सर्स ऑफ रिडल्स. चित्र पहा आणि कोड्यांची उत्तरे शोधा. रिडल नंबर 1. आय एम बिग अँड फ्लॅट, आय हँग ऑन द वॉल, द टीचर राईट्स ऑन मी फॉर ऑल. मी मोठा आणि सपाट आहे, मी भिंतीवर लटकलेला असतो, शिक्षक सर्वांसाठी माझ्यावर लिहितात. आन्सर इज ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा. रिडल नंबर 2. आय शो द मंथ्स अँड द डेज, आय हेल्प यू टू प्लॅन इन मेनी वेज, फ्लिप माय पेजेस डेट बाय डेट, आय टेल यू व्हॉट्स अर्ली अँड लेट. मी महिने आणि दिवस दाखवतो, अनेक प्रकारे नियोजन करण्यास मी तुम्हाला मदत करतो. माझी पाने एक एक करून उलटली की काय लवकर आहे आणि काय उशिरा हे मी तुम्हाला सांगतो. आन्सर इज कॅलेंडर, दिनदर्शिका. रिडल नंबर 3. आय हॅव 4 legs,
बट आय डू नॉट रन. यू सिट ऑन मी वेन द लेसन्स बिगिन. मला 4 पाय आहेत पण मी धावत नाही. तासिका सुरू झाल्यावर तुम्ही माझ्यावर बसता. आन्सर इज बेंच. बाक विद्यार्थी वर्गात बसण्यासाठी वापरतात ते बाकडे. रिडल नंबर 4. आय स्टँड ऑन 4 लेग्स अँड होल्ड द बुक्स. मी 4 पायावर उभा राहतो आणि पुस्तके धरून ठेवतो. आन्सर इज टेबल. पुस्तके व वस्तू ठेवण्यासाठी वापरले जाणारे टेबल. रिडल नंबर 5. आय गो टिकटॉक द होल डे लाँग. आय हेल्प यू नो वेअर आवर्स बिलॉंग. आय हॅव 2 हँड्स बट नेवर क्लॅप. आय कॅन रन बट नेवर वॉक. मी दिवसभर टिकटॉक असा आवाज करत राहते. वेळेचे भान राखण्यास मी तुम्हाला मदत करते. मला 2 हात आहेत पण मी कधीच टाळ्या वाजवत नाही. मी धावू शकते पण कधीच चालत नाही. आन्सर इज क्लॉक म्हणजे घड्याळ. रिडल नंबर 6. आय एम राऊंड लाईक अ बॉल. आय शो अर्थ बिग अँड स्मॉल. कंट्रीज अँड ओशन्स आय शो यू. मी चेंडूसारखा गोल आहे. मी पृथ्वीचे छोटे रूप दाखवतो. माझ्यावर वेगवेगळे देश आणि महासागर दिसतात. आन्सर इज ग्लोब. भूगोलाचा गोल. पृथ्वीचा गोलाकार नमुना. ऑपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द. न्यू नवीन. ओल्ड जुना. हॅप्पी आनंदी. सॅड दुःखी. ब्राईट उजळ. डार्क अंधार. डे दिवस. नाईट रात्र. टुगेदर एकत्र. अपार्ट वेगळे. ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम. चिअर म्हणजे आनंद व्यक्त करणे. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. रीड म्हणजे वाचणे. प्ले म्हणजे खेळणे. राईट म्हणजे लिहिणे. लर्न म्हणजे शिकणे. डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. न्यू म्हणजे नवीन. वॉर्म म्हणजे प्रेमळ. हॅप्पी म्हणजे आनंदी. ब्राईट म्हणजे उजळ. ग्रेट म्हणजे छान उत्तम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅक टू स्कूल या कवितेचा अर्थ आणि प्रश्नोत्तरे समजून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन धड्यासोबत. धन्यवाद.